पार्टीचे अध्यक्ष विकास सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे चिनाभाऊ हिंदूराव मानेदादा, पपिताताई सुतार, रामभाऊ देशमुख, चिनाभाऊ, सर्व समोर बसलेले माझे देवराष्ट्रातून आलेले, इतर गावातून आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, या गावात घरात बसून जे ऐकत असतील ते सर्व विरोधक, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला असेल तर लोकनियुक्त सरपंच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. म्हणजे अख्ख्या गावाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम सम्राट बाबा चालू केलं त्यावेळी पत्रकार साहेब मला म्हणे तू सोनेऱ्या खोऱ्यात फिरकून तुला माणूस सुद्धा मिळाला नाही भाजपचं काम करायला. पण त्या काळात या गावात दोन कार्यकर्ते मला भेटले. एक जानकर नावाचा कार्यकर्ता आबासाहेब जानकर, तो शिवसेनेचं काम करायचा, आणि संपत जाधव नावाचा एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचं काम करायचा. दोनच कार्यकर्ते होते गावात, तर जिद्दीने काम करायचे. आणि दोन लोकसभा असतील, अजितराव घोरपडे लोकसभा असेल, कारण लोकसभेला फक्त कमळाचं चिन्ह मिळालं, विधानसभा इथली शिवसेनेच्या वाट्यावर होती. त्यामुळे विधानसभा लढायचा किती प्रसंग आला भाजपला. पण या गावात माझ्या माहितीनं त्या काळात 350 दोन कार्यकर्ते लोकसभेला. आज मला अभिमान आहे की अख्खं गाव भाजपमध्ये भारतीय जनता पार्टीचा क्षण आहे की या पसवणीला खोऱ्यातलं जिथं भाजपला पाय ठेवायला जागा नव्हती ते अख्खं गाव भारतीय जनता पार्टीत आलं. म्हणून मी सरपंचांचं पहिल्यांदा या भारतीय जनता पार्टीत स्वागत करतो. आता कुणीतरी प्रश्न उपस्थित केला, संग्राम भाऊनी एवढी विकास कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिली. भारतीय जनता पार्टी पंचायत से पार्लमेंट लेकर सबका साथ सबका विकास करणारी ही भारतीय जनता पार्टी आहे. आज काय जणांच्या डोक्यात हवा आहे की जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता आहे, काय जणांच्या डोक्यात हवा आहे की खासदार आमचा आहे. अरे पण या जिल्ह्याचा पालकमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा आहे, जिल्हा परिषदेला निधी देणारा पालकमंत्रीचा आहे. त्यामुळे वाढप्या आपला आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. या गावातलं संग्राम भावानी मी एक सुद्धा काम तुमचं शिल्लक ठेवणार नाही. आता कुणीतरी तालमीचा प्रश्न उपस्थित केला. आमचे सम्राट बाबा पैलवान आहेत, ते तालमीची घोषणा त्यांच्या भाषणात करणार नाही. त्यामुळे तालमीची सुद्धा तुम्ही काळजी करू नका. आणि म्हणून या सोनीला खोऱ्यात आतापर्यंतची अवस्था अशी आहे की आता काल गोगावला तरी शेतकरी उठवून बसले आणि शक्तीपीठाला विरोध करायसाठी जयंत पाटील, विश्वजित कर्माने शेतकरी उठवून बसले. अरे तुमचा विकास होतोय, तुम्ही 100 200 एकर शेतकऱ्याच्या जमिनी लाटता. भारतीय विद्यापीठाच्या नावाखाली विकासाची गंगा आणता म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटता. तुमच्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांसाठी जमिनी घेतल्या तुम्ही, त्यावेळी शेतकऱ्यांच्या मान्य होत नाही. या देशात जे महामार्ग झाले, जे रस्ते झाले, या देशाच्या विकासासाठी आदरणीय या देशाचे परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांनी ज्या राष्ट्रात रस्ते चांगले, वाहतूक व्यवस्था अत्यंत वेगवान, त्या देशाचा विकास सगळ्यात मोठा वेगवान विकास होतो. आणि म्हणून 11व्या स्थानावर असणारा भारत हा आता 5व्या स्थानावर जगात आलेला आहे. त्याला 3 नंबरच्या स्थानावर आणायचं असेल तर या देशात आणि या राज्यातलं सगळे रस्ते झाले पाहिजे आणि सगळी खेडी एकमेकांना जोडली पाहिजे. म्हणून शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी हा अंमलात आणलेला आहे. गपचूप मध्ये जायचं, जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि सांगायचं शक्तीपीठ आमच्या तालुक्यात येऊ द्या. गपचूप फायदे घेऊन जायचं, आपल्या विद्यमान आमदारानं गपचूप जाऊन सह्या करून मुख्यमंत्र्यांच्या आणायच्या. त्यावेळी तुम्हाला सरकार चालतंय. आणि तुमच्या मतलबी राजकारणासाठी शेतकऱ्यांना उठवून बसायचं आणि सांगायचं शक्तीपीठ मार्गाला विरोध करा म्हणून. पण कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती रस्त्यावर आला, हे सरकार शेतकऱ्यांच्या जमिनीला मोबदला म्हणून आज शासनाचा जो रेडी रेकनरचा दर आहे त्याच्या 5 पट पैसे शेतकऱ्याला मिळवून देणार आहे सरकार. आणि बाजार भावाच्या मूल्यापेक्षा 5 पटीने तुमची 2 गुंठ जमीन जर शक्तीपीठ महामार्गात जात असेल तर त्याला बाजार भाव समजा 5 लाख रुपये गुंठा किंमत असेल तर 5 25 लाख रुपये एका गुंठ्याला हे सरकार नुकसान भरपाई देणारं सरकार आहे. म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा माहित आहे की आपलं भलं कशात आहे, बुरं कशात आहे. एवढा मोठा समृद्धी महामार्ग झाला, त्याला विरोध झाला नाही. आणि इतर स्वतःच्या राजकारणाची पोळी वाजवून घ्यासाठी काल गोगावमध्ये सगळेजण आले
आम्ही सांगितलं पुढचा खासदार सुद्धा आमचा विशाल पाटील आहे. अरे जनता सांगली जिल्ह्यातली कोण खासदार असावा कोण नसावा ती जनता ठरवेल. जनता जनार्दन दरबारात या भारतीय जनता पार्टीत कधी कमळ फुलणार नव्हतं. सांगली जिल्ह्यात पतंगराव मला म्हणे दगडाव डोका त्यामुळे असं तुम्ही वारस ताम्रपटा घेऊन कायम करून हे ताम्रपटा आमच्याच नाव केले आणि आमच्या पुढील आमच्या कुटुंबाची माणसं सत्ता होणार. या जिल्ह्यातल्या जनतेला सगळं माहित आहे कोण खरं कोण खोटं, कुठला पक्ष खरा आणि कुठला पक्ष खोटा. जे काँग्रेस आता डुबायला लागले, काँग्रेसचं अस्तित्व शिल्लक नाही. त्या महाराष्ट्रात 10-15 फक्त आमदार शिल्लक राहिले काँग्रेसचे. त्यामुळं भविष्यात त्यांची सत्ता कुठे येणार नाही, राज्यात येणार नाही, केंद्रात येणार नाही. त्यामुळे यांच्यापासून या सोनेरा खोऱ्याचा विकास कधीच होणार नाही. या सोनेरा खोऱ्याचा विकास करायचा असेल तर तुम्ही असंच करा. मी घेतलेला हा निर्णय भारतीय जनता पार्टीत येणारा निर्णय एकदम स्तुत्य आहे. आणि भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री आपला आहे. त्यामुळं तुम्हाला विकासाची गंगा या सोनेरा खोऱ्यात आणायची असेल तर अनेक गावातल्या सरपंचांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीत तुम्ही प्रवेश करा. भारतीय जनता पार्टी तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. म्हणून भविष्यात सुद्धा सम्राट बाबा तुम्ही लक्ष द्या. जिथं जिथं पक्ष प्रवेश असतील जिल्ह्यात असू दे कुठं पण आम्हाला बोलवा, आम्ही अंतर आहे पण सगळा जिल्हा भारतीय जनता पार्टीने करून टाकूया. आणि येणाऱ्या निवडणुकीत याला भाजप काय चीज आहे हे दाखवल्याशिवाय तुम्ही आम्ही स्वस्त बसायचं नाही. असा एक धोरणात्मक निर्णय पार्टीचा करूया. आणि या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसांना या केंद्राच्या सरकारच्या योजना, या राज्य शासनाच्या योजना गोरगरीब दीनदलित पीडित शोषित माणसाच्या दारापर्यंत न्यायचं काम तुम्ही आम्ही करूया. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनाच विनंती करतो, या सोनेरा खोऱ्यातल्या माणसांनी दहशतीखाली त्यांच्या ह्याच्याखाली कशातही तुम्ही दबावाखाली राहू नका. ज्या जनता दलानं या देशाला 4 पंतप्रधान दिले, पी.पी. सिंग, देवेगौडा, गुजरात असे 4 पंतप्रधान ज्या जनता दलानं दिले ते जनता दलाला शोधून सुद्धा सापडत नाही. त्या जनता दलाचे एक दिल के तुकडे हुए हजार, कोणी या गिरा कोणी वा गिरा अशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाले. हे फक्त काँग्रेसचं बी आपल्या मतदारसंघात शिल्लक आहे. हे काँग्रेस एकदा रानातनं उपटून काढूया. यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी सज्ज होऊया. एवढी ज्या पक्षप्रवेशा निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.